शालोम प्रियजन हो. नवीन वर्षाच्या या पहिल्या रविवारी अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया. ही उपासना प्रभूच्या हातात देऊया. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य अशा प्रभुदेवा, आम्ही तुझी स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. तू आमच्यावर अनंत उपकार केलेले आहेस. याचा अनुभव आमच्या आयुष्यात आत्तापर्यंत गेले वर्षभर विशेष रीतीनं आम्ही घेतलेला आहे. प्रभू, तू आमच्यावर प्रेम करतोस म्हणूनच तुझी कृपा आमच्यावर आहे. तू आम्हाला आशीर्वाद देतोस, उत्तम ते देतोस. आम्हाला सर्व प्रसंगांमधून तू पार नेतोस. तू आमच्या सोबत आहेस याचा भरवसा तूच आम्हाला देतोस. प्रभू, तुझ्या या प्रेमाबद्दल, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, ह्या नवीन वर्षात आता आम्ही आलेलो असताना आम्ही त्याच विश्वासानं पुढे पाऊल टाकतो. तुला विनंती करतो, तू आमच्याबरोबर राहा. तुझा हात धरून आम्हाला चालू दे. आणि प्रभू, पुढे येणाऱ्या आम्हाला माहीत नसलेल्या अशा सर्व प्रसंगांमधून तू आम्हाला घेऊन जा, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. आज तुझी उपासना करण्याची ही संधी दिलीस म्हणून तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही ही उपासना तुझ्या हातात देतो. तुला विनंती करतो, तू आम्हाला चालव. तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण करून घे. तू आमच्याशी बोल. आणि प्रभू, तुझी वाणी ऐकल्यानंतर आमच्या जीवनात आम्ही योग्य तो बदल घडवून आणावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. आम्ही इतरांसाठी आशीर्वादाचं कारण व्हावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपकारस्तुती करूया. नवीन वर्षाची गाणी गाऊया. यातली काही गाणी कदाचित 1 जानेवारीच्या आपल्या नवीन वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्ही ऐकली असतील. काही हरकत नाही. वर्षातून एकदाच आपल्याला प्रसंग मिळतो ही नवीन वर्षाची गाणी ऐकण्याचा, गाण्याचा. आजही ती गाणी ऐकूया, प्रभूची उपकारस्तुती करूया. आजचं पहिलं गीत गात आहेत लंडनहून सिस्टर वैशाली मोरे. नव्या उमेदी नववर्षाचे गीत नवे फुलले. Thank you.
वैशालीताई, या सुंदर गीताबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता आले आले वर्ष नवे आले हे गीत पुन्हा ऐकूया. नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले, नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले, आले आले वर्ष नवे आले, आले आले वर्ष नवे आले. अंबरातल्या निलमपरीने प्राजक्ते उधळली, भूमातेने जाई जुईची मालाही गुंफिली. अंबरातल्या निलमपरीने प्राजक्ते उधळली, भूमातेने जाई जुईची मालाही गुंफिली. निशा संपली उषा हासली, निशा संपली उषा हासली, सोनेरी किरणाच्या धारांनी हे खणखण नाले, आले आले वर्ष नवे आले, आले आले वर्ष नवे आले. षट्रिपूंची सेना हरली, विजयी प्रभू जाहले, कोटी कोटीच्या जनसमूहाने प्रभुला वंदियले. षट्रिपूंची सेना हरली, विजयी प्रभू जाहले, कोटी कोटीच्या जनसमूहाने प्रभुला वंदियले. हृदय हर्षले मोदे नाचले, हृदय हर्षले मोदे नाचले, जय जयकारे तिन्ही लोकही हर्षाने हे बदले, आले आले वर्ष नवे आले, आले आले वर्ष नवे आले. नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले, नीलपरीच्या पंखावरती स्वार होऊन आले, आले आले वर्ष नवे आले, आले आले वर्ष नवे आले, आले आले वर्ष नवे आले. संजीवनीताई आणि संध्या अक्का, तुम्ही हे गीत सादर केलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. आजच्या मननाच्या शास्त्रभागांपैकी एक शास्त्रभाग आहे फिलिप्पी करासपत्र याचा 2 अध्याय आणि 5 ते 11 ही वचनं. फिलिप्पी करासपत्र 2 अध्याय 5 ते 11 ही वचनं वाचूया आपण. प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवानं त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर
व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रभू, ही वचनं आमच्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, या नवीन वर्षामध्ये तू आम्हाला घेऊन आलास. या नवीन वर्षामधील पहिल्या रविवारी तुझी भक्ती आणि आराधना करण्यासाठी तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आमच्यावर पाठवले आहेत. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझं सुंदर कार्य होण्यासाठी प्रभू, या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हा प्रत्येकांचा ताबा घे आणि आम्हा प्रत्येकांचं जीवन तुझ्या आशीर्वादानं भरून तुझ्या सेवा कार्यामध्ये त्याचा उपयोग व्हावा, असा अनुग्रह तू कर. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना तुझं सहाय्य मागतो.
पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तो आम्हाला कर. तुझे सेवक आमचे बंधू मेघनाथ पवार तुझ्या वचनाद्वारे आमच्याशी बोलत असताना प्रभू तुझी इच्छा आम्हाला समजू दे. तुझ्या आज्ञा तो आम्हाला प्रगट कर. तुझ्या आज्ञेचं आम्ही पालन करावं. तुझ्या मार्गामध्ये आम्ही चालावं. यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू तो आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याला आजच्या वक्त्यांची ओळख करून देत आहेत आणि ते आपल्याशी संवादही साधू इच्छित आहेत. ऐकूया त्यांना काय म्हणायचं आहे. शालोम. या नवीन वर्षामध्ये हा पहिलाच रविवार आहे. प्रभूचा दिवस आहे. प्रभूची आराधना करण्यासाठी प्रभूनं आम्हाला ही सुंदर संधी दिली. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. गेले वर्षभर प्रभूने आम्हा सर्वांना सांभाळलं, आरोग्य दिलं, आमची काळजी घेतली, त्याच्या विश्वासामध्ये आम्हाला राखलं. त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. गेला संपूर्ण आठवडा आम्हा सर्वांच्यासाठी अत्यंत गडबडीचा असा आठवडा होता. अनेक चर्चेसमध्ये कॅरल सिंगिंग होतं. 24 तारखेची ख्रिसमस ईव्हची सर्व्हिस होती. 25 तारखेला अनेक मंडळांमध्ये ख्रिस्त जन्मदिनाची उपासना होती. काही मंडळांमध्ये होत नाही, परंतु अनेक मंडळांमध्ये ख्रिसमसचा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आणि बहुतेक चर्चेसमध्ये खूप गर्दी असते. 26 तारखेपासून 31 तारखेपर्यंत वेगवेगळ्या मंडळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात. मुलांचे कार्यक्रम असतात, तरुणांचे कार्यक्रम असतात, स्त्रियांचे. पण सर्वात मोठा कार्यक्रम मला असं वाटतं की सहभोजनाचा असतो. अनेक जण वर्षभर त्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. एकत्र भोजनाचा जो आनंद आहे त्यासाठी अनेक जण प्रतीक्षा करत असतात. मला असं वाटतं काही चर्चेसमध्ये इतर सर्व कार्यक्रमांपेक्षा या कार्यक्रमावर विशेष खर्च केला जातो आणि विशेष लक्ष दिलं जातं. 31 तारखेला अनेक चर्चेसमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भक्ती असते. काही ठिकाणी 12-12:30पर्यंत भक्ती असते आणि अशा प्रकारे नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. नवीन वर्षाच्या दिवशी न्यू इयर डेला अनेक मंडळांमध्ये भक्ती असते. अर्थात काही चर्चेसमध्ये तशी भक्ती नसते. आणि मग जानेवारी महिन्यातला पहिला रविवार. तर हा संपूर्ण आठवडा सर्व ख्रिस्तीजन फार बिझी असतात, अतिशय मग्न असतात आणि अनेकदा या सर्व ख्रिसमसच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला ख्रिस्त जन्माचा आनंद दुसऱ्यांनासुद्धा द्यायचा आहे हे आम्ही विसरून जातो. परंतु मी प्रभूची स्तुती करतो की आम्ही 2 ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजू शकलो आणि ख्रिस्त जन्मदिनाची गाणी आम्ही गाऊ शकलो. आम्ही फार मोठं काम केलं असं आम्हाला वाटत नाही, पण तो एक लहानसा प्रयत्न आम्ही केला. 25 डिसेंबरला जगताप चौक वानवडी या ठिकाणी अतिशय भव्य कार्यक्रमाची योजना काही जणांनी केली होती. मला स्वतःला मोठ्या कार्यक्रमामध्ये रस नव्हता, परंतु जे आयोजक होते त्यांनी फार मोठी योजना केली होती. परंतु राजकीय समीकरणं बदलली आणि तो कार्यक्रम कॅन्सल झाला. परंतु आमचा निश्चय होता की आम्ही ठरवलं आहे त्या चौकामध्ये जाऊन येशूची गाणी गायची आणि म्हणून आम्ही गेलो. वानवडीमधील एक लहानसं चर्च आहे, कोअर चर्च. तिथले तरुण मुलं आले, 8-10 जण आले आणि त्यांनी फार सुंदर गाणी गायली. आणि आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपमधल्या मिसेस मृदुला घोडके, मिसेस बीना गायकवाड, मिसेस सुरेखा गायकवाड, आम्ही सर्व त्या ठिकाणी या ग्रुपबरोबर उभे राहिलो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची गाणी आम्ही गायली आणि आम्हाला खूप आनंद वाटला. दरवर्षी आम्ही आमच्या सोसायटीमध्ये ख्रिसमस कॅरल्सचा कार्यक्रम आयोजित करत असतो. वेगवेगळ्या मंडळांना, ग्रुपला आम्ही बोलावतो. यावेळेस ख्रिस्ती योग प्रार्थना मंडळ यांचे सदस्य आम्हाला मदत करण्यासाठी आले. अतिशय सुंदर गाणी त्यांनी गायली. प्रभूचं वचनसुद्धा त्यांनी सांगितलं आणि प्रभूनं हा कार्यक्रम आशीर्वादित केला. काही थोडकेच लोक प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये हजर होते, परंतु सोसायटीमध्ये आपल्या घरात बसून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत होते, गाणी ऐकत होती आणि त्यांच्या कानावर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवता आली
याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. या सर्व कार्यक्रमासाठी सर्वात मोठी मदत कोणाची झाली असेल तर ती म्हणजे आमचा भाऊ पीटर. पीटर जवळजवळ 50-60 किलोमीटर लांब राहतो परंतु तो खास या कार्यक्रमासाठी आमच्याकडे आला. स्वतःचं अकॉर्डियन घेऊन आला, माईक सिस्टीम घेऊन आला, स्पीकर्स, माईक सिस्टीम हे सगळं त्याने आणलं आणि त्याची फार मोठी मदत झाली. गाण्यासाठी त्याची फार मदत झाली आणि त्याचं स्वतःचं गाणंसुद्धा जे त्यानं गायलं ते सर्वांसाठी अतिशय आशीर्वादाचं झालं. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. प्रभूनं आम्हाला या 2 ठिकाणी त्याची सुवार्ता गाजवण्याची संधी दिली. 26 तारखेला काही लोकांना वॉचमन आणि काम करणारे जे लोक आहेत सोसायटीमध्ये त्यांना आम्ही एक फार चांगल्या क्वालिटीचे ब्लँकेट्स आम्ही भेट दिले. ते आणण्यासाठी ब्रदर आशिष मस्के यांनी आम्हाला मदत केली. त्यांचाही मी आभारी आहे. या सर्व आठवड्यामध्ये देवाच्या वेगवेगळ्या सेवकांनी प्रभूच्या वचनाची सेवा केली. त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषतः नवीन वर्षाच्या भक्तीमध्ये मिसेस मृदुला घोडके यांनी अतिशय सुंदर देवाचं वचन आमच्याकडे आणलं. इंग्रजी भक्तीमध्ये ब्रदर डॅनियल बिरू यांनी देवाच्या वचनाचा उलगडा आम्हाला केला. या दोघांच्याबद्दल आम्ही प्रभूला मनापासून धन्यवाद देतो. गाण्याच्याद्वारे, शास्त्रवचन वाचण्याच्याद्वारे ज्या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचा मी आभारी आहे. खरं म्हणजे या सर्व धावपळीमध्ये मी स्वतः आजारी पडलो होतो माझ्या कमरेमध्ये चमक भरली होती आणि त्यामुळं मला पुष्कळ दुखत होतं. परंतु तरीसुद्धा प्रभूने या सर्वातून मला बाहेर काढलं आणि त्याच्या सेवेसाठी उभं केलं. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आजच्या भक्तीमध्ये या नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी देवाचं वचन आपल्याकडे आणण्यासाठी देवाचे सेवक आमचे बंधू पास्टर मेघनाथ पवार जे जेम्स या संस्थेसाठी लवाळा या ठिकाणी त्यांचं जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याचे ते इन्चार्ज आहे, त्या ठिकाणी सेवा करतात. आपल्या कुटुंबासह कोल्हापूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे आणि प्रभूचा हा नम्र सेवक, आम्हाला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे आणि आज प्रभूच्या वचनातून ते आपल्याशी बोलणार आहेत. खरं म्हणजे त्यांना डिसेंबरमध्ये मी विनंती केली होती की त्यांनी ख्रिसमसचा संदेश द्यावा, परंतु आमच्याकडं संदेश फार उशिरा आला. त्यामुळं आम्हाला ख्रिसमस वीकमध्ये, ख्रिसमसच्या आठवड्यामध्ये तो संदेश आपल्या भक्तीमध्ये घेता आला नाही. परंतु ख्रिसमसचा संदेश आपण वर्षभर कधीही देऊ शकतो. येशू ख्रिस्ताचा जन्माचा आनंद फक्त एका आठवड्यामध्येच साजरा करायची काही गरज नाही. आपण तो इतर दिवशीसुद्धा साजरा करू शकतो. आणि म्हणून आज ह्या पहिल्या रविवारी आपण पुन्हा एकदा ख्रिसमसचा संदेश ऐकूया आणि पास्टर मेघनाथ पवार हे आपल्याकडं प्रभूचा संदेश आणत आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि प्रभूमध्ये त्यांचे आभार मानतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान, मधुर आणि पवित्र नावामध्ये मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो आणि मला खूप आनंद होत आहे यासाठी की पुन्हा एकदा ही संधी देवबाप मला देत आहे की अनुग्रह प्रेयर फेलोशिप अर्थात ऑनलाईन प्रेयर्सवरती जो तुमचा ग्रुप आहे या गटामध्ये सहभागी होऊन देवाच्या वचनाचा बोध करण्यासाठी परमेश्वरानं माझं सहाय्य केलेलं आहे. याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. इब्री लोकासपत्र याचा 2रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे की ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. ह्यात हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाच्या द्वारे शून्यवत करावे. स्वर्गातील देव जो आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा, जो संपूर्ण विश्वाची रचना करणारा, त्या परमेश्वर देवाने सुमारे 2000 वर्षांपूर्वी मानव बनून या पृथ्वी भूतलावरती तो आला. तो आपल्यासारखा रक्तमांसाचा झाला आणि परमेश्वराची आता इच्छा आणि योजना हीच आहे त्याच्या प्रत्येक लेकरासाठी, जे विश्वासणारे आहेत त्यांच्यासाठी, जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी परमेश्वर पित्याची हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याच्या पुत्रा समान बनावे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 29 वचनामध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे
की परंतु ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. देवाची अशी इच्छा आहे की आम्ही त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीभूतलावर ज्या उद्देशानं जन्मास आला त्यापैकी एक प्रमुख उद्देश या संदेशातून आपण ऐकणार आहोत. आणि हे डॉक्टर बिली ग्राहम यांनी दिलेल्या संदेशावरतीच आधारित असे आहे. यामध्ये 3 इंग्रजी अक्षर आहेत जे सेम लेटर्स आहेत, CCC, CCC. आणि हे 3 जे शब्द आहेत, एक आहे क्रेडल, दुसरा आहे क्रॉस आणि तिसरा आहे क्राउन, अर्थात पाळणा, वधस्तंभ आणि मुकुट. याविषयी आज आपण संदेश ऐकणार आहोत. आणि म्हणून पहिला जो मुद्दा आहे, पहिलं जे एक चिन्ह आहे, जी वस्तू आहे ते आहे पाळणा. आणि पाळणा म्हटल्यानंतर तुमच्या आणि माझ्या समोर अर्थातच एक बाळ येऊ शकतं, कारण पाळणा हे एक चिन्ह आहे, एक दर्शक आहे. आणि ते आम्हाला दर्शवतं की एका जन्माविषयी किंवा एका बाळाविषयी एक नवीन जन्म तिथं झालेला आहे आणि आता तिथं एक बाळ आहे. अशा प्रकारचं हे दर्शक आहे पाळणा. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या जगामध्ये झाला आणि आता स्वर्गातील पित्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या जन्माने त्याच्याबरोबर आम्ही ते समरूप व्हावे. जसा त्यानं जन्म घेतला या पृथ्वीभूतलावर त्याचप्रमाणे आत्मिक रीतीनं आमचा एक नवा जन्म व्हावा. आपण येशूच्या जन्माविषयी अगोदर पाहणार आहोत. आणि लुककृत वर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 7 वचनांमध्ये जे लिहिलं आहे ते असं आहे. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त याची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून वर यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेविले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. ही घटना प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचं वर्णन करते की कसा त्याचा जन्म या पृथ्वीभूतलावरती झाला. आणि आपण सगळेजण या जन्मामुळं इतके आनंद करतो. पृथ्वीभूतलावरच्या सर्व राष्ट्रांमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जातो, ख्रिसमस साजरा केला जातो. वेगवेगळ्या स्तरांवरती, वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या अर्थानं हा अत्यंत आल्हाददायक आणि उल्हासानं हा सण साजरा केला जातो. पण बरेचदा आपण हे विसरतो की तो जो पाळणा आहे तो जसा येशू ख्रिस्ताच्या जन्माचं दर्शक आहे, खरं तर त्याला पाळणा लाभलाच नाही. आपल्याला माहित आहे तो गव्हाणीमध्ये, गाईच्या गोठ्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी पाळणा नव्हता. परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी आपण असं म्हणू की पाळणा हे एक दर्शक आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये जन्म घेतला आणि एका उद्देशानं त्यानं जन्म घेतला. स्वर्गातल्या पित्याची इच्छा आहे की त्याच्या जन्माप्रमाणेच तुम्ही मी आपण देखील जन्माने त्याच्याशी समरूप व्हावे. कारण तो देव असताना मनुष्य रूप धारण करून आला आणि आपल्याशी समरूप झाला. तो आपल्याशी 3 बाबतीमध्ये समरूप झाला. त्याच्या जन्माने तो आपल्याशी समरूप झाला, त्याच्या मृत्यूने तो आपल्याशी समरूप झाला आणि त्याच्या गौरवाने तो आपल्याशी समरूप झाला. आता स्वर्गातल्या पित्याची अशी इच्छा आहे आपणही त्याच्याशी समरूप व्हावं या 3 बाबतीमध्ये. म्हणजे आपण जन्माने त्याच्याशी समरूप व्हावे, आपण मृत्यूने त्याच्याशी समरूप व्हावे आणि आपण गौरवाने त्याच्याशी समरूप व्हावे. अर्थात येशूच्या जन्माविषयी आपण
वाचतो, येशूच्या जन्माविषयी आपण आनंद साजरा करतो, पण स्वर्गातल्या पित्याची अशी इच्छा आहे की आता आपला नवा जन्म व्हावा. आणि पवित्र बायबल असं सांगते की नव्यानं जन्मल्याशिवाय कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्यातील 3 ते 6 ही वचनं मी वाचत आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि 3 ते 6. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले की, मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की नव्याने जन्म झाल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात अर्थात स्वर्गात जाता येणार नाही. भले आपली पार्श्वभूमी कशीही असो. काही वेळा तुम्हीही ऐकलं असेल, काही जण अशा प्रकारचे एक अभिमान बाळगत असतील किंवा एक हुशारकी सुद्धा ते मारत असतील की माझे पंजोबा बिशप होते, माझे आजोबा राईट रेव्हरंट होते आणि माझे चुलते अमुक होते. आमचे पंजोबा कोणी असोत, आजोबा कोणी असोत, वडील कोणीही असोत, जोपर्यंत तुमचा नव्याने जन्म होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला जाता येणार नाही, मला जाता येणार नाही. Unless and until we born again by the Spirit of God, we will not enter into the kingdom of God. देवाच्या राज्यात तुम्हाला आणि मला जाता येणार नाही, प्रवेश करता येणार नाही जर आपला नवीन जन्म झाला नाही तर. त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या जन्माचं जे चिन्ह आहे, जे दर्शक आहे, ते आमच्या नव्या जन्माशी आहे. आम्ही नव्यानं जन्म आमचा व्हायला हवा. पुष्कळचे लोक ख्रिस्ती म्हणून घेतात आणि ते पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहेत. ते सांगत असतात की आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत. पण पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती असण्यानं तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाल असं संपूर्ण बायबलमध्ये कुठेही लिहिलं नाही. तुमचा जोपर्यंत वैयक्तिकरित्या व्यक्तिगत रीतीनं तुमचा नवीन जन्म होत नाही तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला आणि मला जाता येणार नाही. म्हणून पहिली गोष्ट आहे, पहिलं चिन्ह आहे, आमचा नवा जन्म व्हायला हवा. योहान कृष्णवर्तमान याचा 1ला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये पण असं लिहिलं आहे, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जे कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवतात आणि त्याचा अंगीकार करतात, त्याचा स्वीकार करतात, तारणारा म्हणून, उद्धारकर्ता म्हणून, त्यांनाच देवाची मुले होण्याचा अधिकार देवाकडून मिळालेला आहे. आणि म्हणून आमचा नवा जन्म होणं ही पहिली गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे आम्ही ख्रिस्ताशी समरूप होण्यामध्ये. नंबर 2 जे चिन्ह आहे, जे दर्शक आहे, ते आहे क्रॉस. 2 C रिप्रेझेंटेड क्रॉस. हे वधस्तंभाला दर्शवतं. आणि आम्हाला माहित आहे की ख्रिस्ती लोकांसाठी जगात असणारं सर्वमान्य जे आमचं चिन्ह आहे ते वधस्तंभ आहे. आणि वधस्तंभ खरं तर हे जगासाठी पाहिलं तर चांगलं चिन्ह नाही आहे, ते मृत्यूचं दर्शक आहे. वधस्तंभ म्हटलं की आम्हाला मृत्यू नजरेसमोर येतो. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं सर्व जगाच्या पापासाठी, अखिल मानव जातीसाठी वधस्तंभावरती आपला प्राण दिला. आपलं परमपवित्र रक्त त्यानं सांडलं, त्याला वधण्यात आलं, त्याला पुरण्यात आलं आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. ही सुवार्ता तुमच्या आणि माझ्यासाठी आहे आणि जगभरातल्या लोकांसाठी आहे. ही एक उत्तम बातमी आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी बलिदान दिलं आणि ते बलिदान देण्याद्वारे त्यानं देवाची एक सार्वकालिक योजना पूर्ण केली
आणि म्हणून वधस्तंभ हे ख्रिस्ती लोकांसाठी एक महत्वपूर्ण चिन्ह आहे. जेव्हा वधस्तंभ जगभरातले लोक अन्य धर्मीय का असेना, विश्वासणारे का असेना, पण जेव्हा ते क्रॉस पाहतात, जेव्हा ते वधस्तंभ पाहतात, तेव्हा आपसुकच त्यांना समजून येतात, ते ऑटोमॅटिकली ते कबूल करतात की हे ख्रिस्ती लोकांचं चिन्ह आहे. आणि म्हणून वधस्तंभ आपण वाचूया वचन फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय. कारण येशूने तिथं लिहिलं आहे की येशूने वधस्तंभावरचे अपमानास्पद असे मरण तुमच्या आणि माझ्यासाठी स्वीकारले, पत्करले. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय 7 आणि 8 वचन. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले, येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. तो देव असताना तो आमच्यासारखा मानव झाला आणि संपूर्ण मानव जातीसाठी असणारा पापाचा जो दंड आहे, पापाचा जो परिणाम आहे, पापासाठी नियुक्त केलेली जी शिक्षा आहे, जे शासन आहे, ते त्यानं स्वतःवरती घेतलं. आणि आमच्याऐवजी त्यानं काल्वरीच्या क्रूसावरती आपला स्वतःचा प्राण दिला. आणि आपणा सर्वांना माहित आहे की त्याच्या मृत्यूच्या द्वारे, त्याच्या कुरले जाण्याच्या द्वारे आणि त्याच्या पुन्हा उठण्याच्या द्वारे अनंत काळच्या जीवनाचा मार्ग खुला झाला तुमच्या आणि माझ्यासाठी. त्यामुळे वधस्तंभ त्यानं वाहिला, वधस्तंभावरती तो अर्पण केला गेला. आता त्याच देवाची अशी इच्छा आहे, तुम्ही आणि मी सुद्धा आपला वधस्तंभ वाहावा. ख्रिस्ती व्यक्ती म्हटलं की त्याच्यासाठी वधस्तंभ आहेच. आणि हा दिस इज ए अनसीन क्रॉस, हा न दिसणारा एक वधस्तंभ आहे. आपण वाचूया लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे. लूक शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि वचन 23 मी आपणासाठी वाचतो. त्याने सर्वांस म्हटले, जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. तुमच्या आणि माझ्यासाठी एक वधस्तंभ नियुक्त करण्यात आलेला आहे. आणि हा वधस्तंभ घेऊन तुम्हाला आणि मला प्रतिदिवशी दररोज त्याच्या मागून आम्हाला चालावं लागेल. आणि खरे शिष्य कोण याविषयी लिहिताना लूक शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायामध्ये 25 वचनापासून पुढे जेव्हा खरे शिष्य कोण याविषयी लिहिलं, त्यावेळेला तो म्हणतो की जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आणि जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. त्यामुळं ख्रिस्ती बांधवांनो, तुमच्या आणि माझ्यासाठी नियुक्त करण्यात आलेला वधस्तंभ आहे. आणि प्रतिदिवशी या वधस्तंभावरती आपण मरावे अशी देवाची इच्छा आहे. एका अर्थानं आपला दैहिक स्वभाव, आपला पापमय स्वभाव, रोज वरती येणारं पाप, रोज आपल्यामधून दैहिक स्वभावाद्वारे येणारं पाप, त्या पापाला आपण क्रूसावरती टांगून मारावं म्हणून एक न दिसणारा क्रूस दररोज आपल्याला वाहत जायचा आहे. आणि वधस्तंभच केवळ हे कार्य करू शकतो. कारण पापाला मारण्यासाठी ह्या जगभरात दुसरं कुठलंही शस्त्र नाही आहे. पाप देहामध्ये बसते आणि देहापासून त्याला अलग करून मारता येत नाही. पापाला जर ठेचायचं असेल तर ते त्याला देहामध्येच ठेचायला हवे. पण पाऊल पण असं म्हणतो, प्रेषित पाऊल, की मी माझ्या शरीराला कुदलतो आणि त्याला दास करून ठेवतो. आणि ते कुदलण्यासाठी, आपल्या पापमय गोष्टींना वधस्तंभावरती खिळून मारण्यासाठी आम्हाला वधस्तंभाची नितांत गरज आहे. त्यामुळं आमच्यासाठी वधस्तंभ खूप महत्वाचा आहे. पण पुष्कळ वेळा यामध्येही आम्हाला असं दिसतं की लोकांचं मिसअंडरस्टँडिंग दिसतं. त्यांना असं वाटतं की एक वधस्तंभ आम्हाला वाहायला सांगितलाय म्हणून त्यांनी चांदीचा किंवा सोन्याचा
किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी धातूचा एक क्रॉस बनवला आणि तो गळ्यामध्ये साखळीने बांधला. त्या वधस्तंभाविषयी मी बोलत नाही. असा वधस्तंभ बांधल्यावर तुम्ही कधीही ख्रिस्ती होणार नाही, होऊ शकत नाही. एक असा एक वधस्तंभ आहे जो जगाला दिसत नाही, पण तो घेऊन आम्ही चालत आहोत. आणि त्या वधस्तंभावरती तुम्हाला आणि मला प्रतिदिवशी आमची सर्व पाप खिळून मारता येतील. त्यासाठी तो वधस्तंभ परमेश्वरानं आपल्याला देऊ केलेला आहे. म्हणून पहिलं जे चिन्ह मी सांगितलं की पाळणा, क्रेडल, ते दर्शक आहे एका जन्माचं. प्रभू येशूनं जसा जन्म घेतला तसं आम्हाला एक नवा जन्म होणं आमचा नितांत गरजेचा आहे. आणि नव्या जन्मानंतर आमचा जो प्रवास प्रभू बरोबर, ख्रिस्ताबरोबर सुरू होणार आहे, त्या प्रवासामध्ये एक वधस्तंभ पण आम्हाला व्हायचा आहे. आणि प्रतिदिवशी, एव्हरीडे, दररोज आपला वधस्तंभ उचलून घेऊन आम्ही त्याला अनुसरावे. मग आम्ही त्या ख्रिस्ता समान बनण्याच्या प्रक्रियेमध्ये पुढं पुढं जात राहू. अधिकाधिक अधिक आमच्यामधील पापमय स्वभावाला रोज आणि रोज आम्ही खेळत जाऊ त्या वधस्तंभावरती आणि ख्रिस्ता समान आम्ही बनत जाऊ. तिसरं जे चिन्ह आहे किंवा तिसरी एक वस्तू आहे, पण ती एक चिन्ह पण आहे, ते म्हणजे मुकुट, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो क्राऊन. हे चिन्ह जे आहे ते गौरवाचं चिन्ह आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभ सहन केल्यानंतर, संपूर्ण जगाच्या पापासाठी आपलं बलिदान दिल्यानंतर, पवित्र बायबल आपल्याला सांगते की त्याचं गौरव करण्यात आलं. तो गौरवात वर घेतला गेला आणि आता तो पित्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि तेथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे. आणि आता मला तुम्हाला ही एक आनंदाची गोष्ट सांगू द्या आणि हे वास्तव सत्य सांगू द्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त आज देखील पाळण्यातच आहे. तो पाळण्यात नाही आहे. पुष्कळांना असं वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त आज देखील वधस्तंभावर आहे. तो वधस्तंभावर पण नाही. जरूर पावलानं म्हटलंय की आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. ते बरोबर आहे, आम्ही वधस्तंभावरचाच ख्रिस्त गाजवतो. पण आज येशू ख्रिस्त वधस्तंभावर नाही आहे. तो स्वर्गात पित्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला आहे आणि तो जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास येणार आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 9 ते 11 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 9 ते 11. यामुळे देवाने त्याला, अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला देण्यात आले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आता त्यानं केलेल्या या अर्पणानंतर, त्याच्या बलिदानानंतर त्याचं गौरव करण्यात आलं आणि अत्युच्च आणि सर्वश्रेष्ठ असं नाव त्याला देण्यात आलं. त्या नावासमोर प्रत्येक गुडघा टेकेल आणि प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे आणि पुन्हा तो आम्हाला घ्यावयास या भूतलावर येणार आहे. तशाच प्रकारे ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला एक गौरवाचा मुकुट परिधान करण्यात आला, मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तो भूतलावरती आपल्यासाठी मरण पावला तेव्हा लोकांनी त्याला काट्यांचा मुकुट घातला. त्याने काट्यांचा मुकुट सहन केला, कारण त्याला माहित होतं एक दिवस परमेश्वर देव, परमेश्वर पिता गौरवाचा मुकुट त्याला घालणार आहे. जो मोठा आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता लज्जा तुच्छ मानून त्याने वधस्तंभ सहन केला. त्याला माहित होतं की एक महान आनंद त्या पलीकडे ठेवण्यात आलेला आहे, त्या मृत्यूच्या पलीकडे, त्या क्रूसाच्या पलीकडे एक अलौकिक असा आनंद आहे. ते म्हणजे पृथ्वी भूतलावरच्या असंख्य लोकांना तारणाचा आनंद मिळणार आहे त्याच्या बलिदानाच्या द्वारे. आणि म्हणून त्यानं ते दुःख सहन केलं आणि आता गौरवाचा मुकुट त्याला परिधान करण्यात आला. स्वर्गात तो पित्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आता या
मुकुटाच्या द्वारे सुद्धा तुम्हाला आणि मला त्याच्याशी समरूप व्हावयाचं आहे. जेव्हा आम्ही पृथ्वीभूतलावरचं हे नवीन जीवन, जेव्हा आमचा नवा जन्म झाला आणि आम्हाला नवीन जीवन लाभलं, हे नवीन जीवन आम्ही जगत असताना आम्हा सर्वांना हे माहीत असू द्या, हे सोपं नाही आहे. प्रभू येशूने स्वतः म्हटलं की रुंद मार्गाने जाणारे पुष्कळ जण आहेत, परंतु जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे, संकुचित आहे, आणि त्या मार्गाने जाणारे फार थोडे आहेत. नाशाकडे जाणारा मार्ग मात्र रुंद आणि पसरट आहे, पण जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद आणि संकुचित आहे, आणि त्या मार्गाने जाणारे खरेच फार थोडे आहेत. त्या थोडक्यांमध्ये माझ्या प्रिय देवाच्या लेकरांनो तुम्ही आहात. देवानं तुम्हाला निवडलं, देवानं तुम्हाला बोलावलं, देवानं मला निवडलं, देवानं मला बोलावलं की आम्ही त्याच्या मागून जावं. आणि प्रेषित पाऊल ज्याप्रमाणे त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या भागात आल्यानंतर तिमथ्याच्या पत्रामध्ये तो लिहितो, 2 तिमथ्य याचा 4था अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. देवाच्या प्रिय लेकरांनो, जो मुकुट, जसा एक मुकुट ख्रिस्ताला धारण करण्यात आला, त्याला परिधान करण्यात आला, त्याला घालण्यात आला तो मुकुट, त्याप्रमाणे प्रेषित पावलानं पण आपल्या जीवनाची धाव आता संपवत आणली. आणि त्याला खात्री आहे, त्याला परिपूर्ण असा विश्वास आहे की जीवनाचा मुकुट माझी वाट पाहत आहे, आणि हा मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट, जीवनाचा मुकुट माझ्यावरती आता एक दिवस घालण्यात येईल, हे त्याला माहीत आहे. आणि तो म्हणतो केवळ मलाच नव्हे तर त्याचं येणं ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकासाठी तो नीतिमत्वाचा मुकुट ठेवण्यात आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला एक दिवस तो क्राऊन, दॅट क्राऊन ऑफ ग्लोरी, तो गौरवाचा मुकुट तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती असेल. जेव्हा आम्ही आमची धाव संपवणार आहोत तेव्हा, आणि आमचा विश्वास आम्ही राखणार आहोत तेव्हा. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये पण मुकुटाविषयी आपण वाचतो. याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 12व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. जरूर आमच्या जीवनामध्ये अनेक परीक्षा आतापर्यंत आल्या असतील, अजून येत राहतील शेवटपर्यंत. हा शब्द खूप महत्वाचा आहे देवाच्या प्रिय लेकरांनो, की शेवटपर्यंत आम्हाला विश्वास योग्य राहायला हवा. आणि मग तो गौरवाचा मुकुट, मग तो जीवनाचा मुकुट, मग तो नीतिमत्वाचा मुकुट आमच्या मस्तकावरती स्वतः परमेश्वर देव घालील. आणि त्या गौरवाचे वाटेकरी आम्ही पण होऊ. कारण जेव्हा आम्ही दुःखाचे वाटेकरी या पृथ्वीभूतलावर होतो त्यावेळेला आम्ही त्याच्या गौरवाचे पण वाटेकरी होतो. आणि तो गौरवाचा मुकुट आमच्या मस्तकावरती घातला जाईल. म्हणून काही वेळा तुम्हाला असं वाटेल की हे ख्रिस्ती जीवन खरंच किती कठीण आहे. हो, जरूर हे कठीण आहे, पण असंभव नाही आहे. कारण आपल्या पुढे चालणार आणि आपल्यासाठी उदाहरण ठेवलं आहे, त्यांनी चालून दाखवलं आहे. आणि इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय 1ल्या वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून देऊन आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण खूप मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, आणि त्या मेघामध्ये अनेकांच्या साक्षी आहेत की ज्यांनी विश्वासाच्या द्वारे अद्भुत कृत्य केली. त्यांनी सिंहांची तोंड बंद केली, त्यांनी अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तरवारीच्या धारेपासून बचावले, त्यांनी शत्रूंची सैन्य पळवून लावली, ते नीतिमान ठरले. आणि अद्भुत कृत्य त्यांनी केली विश्वासाच्या द्वारे. त्या साक्षीरूपी मेघातील लोकांप्रमाणे तुम्हाला आणि मला पण आपली धाव पूर्ण करायची आहे. जसं पाऊलानं आपली धाव संपविले आणि तो विश्वासानं हे वाक्य बोलू शकला, माझ्यासाठी जे आता ठेवलंय, राखून ठेवलाय, तो म्हणजे नीतिमत्वाचा मुकुट. आणि याकोबाच्या पत्रात आपण वाचलं की जेव्हा या परीक्षेतून आपण पार जाणार
तेव्हा आपल्यासाठी ठेवलेला आहे एक जीवनाचा मुकुट. देवबाप निश्चितपणानं हा मुकुट आम्हाला देईल. पण कधी कधी आम्ही खिन्न होतो आणि आम्हाला असं वाटतं की देवा, या पृथ्वीभूतलावर आम्हाला कसलंच प्रतिफळ नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारे असं वाटत नाही की जे आम्ही जगत आहोत त्याद्वारे देवा आम्हाला काही प्राप्त होणार हे आम्हाला समजत नाही. म्हणून काही वेळा तुम्ही खिन्न आणि उदास झाला असाल. एक मिशनरी आफ्रिका देशामध्ये आयुष्यभर त्यांनी अत्यंत खडतर आणि अत्यंत भयंकर अशा परिस्थितीमध्ये सेवा केलेली होती. आणि त्यांनी आपल्या मायदेशी अर्थात अमेरिका देशातील आपल्या प्रियजनांना, मंडळीतल्या लोकांना त्यांनी पत्र लिहून पाठवलं की मी आता परत येत आहे. आणि त्यावेळेला येण्याचा जे माध्यम होतं, परत जाण्याचं प्रवासाचं माध्यम होतं ते जहाजातून लोक प्रवास करायचे, समुद्र मार्गे, आणि पुष्कळ कालावधी लागत असते त्यासाठी. आणि जेव्हा हे मिशनरी त्या समुद्र किनाऱ्याला पोहोचले जिथं त्यांना पोहोचायचं होतं, त्या शहराच्या, आणि त्यांना भरपूर अशी लोकांची गर्दी दिसली आणि लोक वाद्य घेऊन उभा होते. लोकांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुष्पगुच्छ आणि स्वागतासाठी जे जे काही हवं ते सगळं भरपुरीनं त्या लोकांच्या हातामध्ये होतं. आणि एक प्रचंड समुदाय तिथं स्वागतासाठी उभा होता. मिशनरीला खूप भरून आलं की हे सगळेजण आता माझं स्वागत करण्यासाठी उभा आहेत, किती मोठ्या जल्लोषात हे माझं स्वागत करतील. या आनंदाच्या विचारांमध्ये तो मिशनरी होता. परंतु तितक्यात त्याला असं दिसून आलं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे त्याच जहाजातून येत होते त्यांचा पाय त्या किनाऱ्याला लागला. जेव्हा ते उतरले तेव्हा लोक जल्लोष करू लागले आणि हजारोंच्या संख्येमध्ये लोकांनी येऊन त्यांना हार घातले, त्यांना बुके दिले, वाद्य वाजू लागली आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि ज्या वेळेला त्यांचं स्वागत झालं सगळेजण निघून गेले. या मिशनऱ्याच्या स्वागतासाठी तिथं कोणी नव्हतं, नॉट ए सिंगल वन. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, देवा, मी अत्यंत खडतरपणे तुझी सेवा केली. आय हॅव डन फॉर यू ओ लॉर्ड. मी तुझ्यासाठी देवा आपलं तन मन धन, माझा परिवार, माझं घरदार, माझं सर्वस्व सोडून मी तुझी अत्यंत खडतर परिस्थितीत सेवा केली. आणि जेव्हा मी मायदेशी परत आलो तेव्हा माझं स्वागत करायला कोणी नाही. पण हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, एक जगातला मनुष्य, त्याचं स्वागत करायला मात्र हजारोंच्या संख्येनं लोक आले, वाजंत्री वाजत राहिले आणि भव्य आणि जल्लोषी स्वागत त्यांचं करण्यात आलं. एक शांत आणि मंद वाणी देव निश्चित बोलतो आपल्या लेकरांशी. एक शांत आणि मंद वाणी त्यांना त्याच्या अंतःकरणात त्यांना ऐकली आणि देव त्याच्याशी बोलला. आणि देव त्याला म्हणाला, सन, yet you have not reached to the homeland. माझ्या मुला, माझ्या बेटा, माझ्या बाळा, तू अजून आपल्या मायदेशी परतलेला नाही आहेस. कारण तुझा मायदेश स्वर्ग आहे. ज्या दिवशी द डे यू विल रीच टू हेवन, ज्या दिवशी तू स्वर्गात पोहोचशील ना, तुझं असं स्वागत करण्यात येईल की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं स्वागत कसपटा समान असेल. खरोखर देव विश्वास योग्य आहे. देवाच्या प्रिय लेकरांनो, मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो एक देवाचा सेवक या नात्यानं की या 3 गोष्टींबाबत आम्हाला ख्रिस्ताशी समरूप व्हावयाच आहे. त्याच्या जन्माने जसा तो जन्मला तसा आम्हाला आमचा नवा जन्म झाल्याशिवाय आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाता येणार नाही. त्यानं वधस्तंभ वाहिला. तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा एक वधस्तंभ आहे. प्रतिदिवशी आम्हाला मरावं लागेल. कोणीतरी म्हटलंय की ते शिकवतात आर्ट ऑफ लिव्हिंग, जगण्याची कला. ख्रिश्चन लाईफ इज नॉट अ आर्ट ऑफ लिव्हिंग, इट्स अ आर्ट ऑफ डाईंग. ही मरण्याची कला आहे. प्रतिदिवशी आम्हाला मरावं लागेल. आमच्या दैहिक वासनांना, जगातील सगळ्या मोहांना, जगातल्या सगळ्या अन्य ज्या आमचे गोष्टी असतील त्या प्रत्येक गोष्टींना आम्हाला मुकावं लागेल आणि मरावं लागेल.
आणि केवळ ख्रिस्तासाठी आम्हाला जगावं लागेल. मग आमच्यामधून इतरांना ख्रिस्त दिसेल. आणि एक दिवस जे आम्ही त्याच्या दुःखाचे वाटेकरी झालो, या पृथ्वीभूतलावर असताना आम्ही दुःख सहन केलं आणि आम्ही छळ सहन केला आणि आम्ही निंदा सहन केली आणि आमच्या वाट्याला या सगळ्या गोष्टी आल्या. पण खचू नका देवाच्या प्रिय लेकरांनो, एक दिवस येणार आहे ज्या दिवशी तो गौरवाचा मुकुट तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती घातला जाईल. आणि देव त्यावेळेला अत्यंत आनंदानं, कदाचित प्रभू येशू ख्रिस्त उभा राहून जसं त्यानं स्तेफनाचं स्वागत केलं तसं तो तुमचं आणि माझं स्वागत करून आम्हाला कवेत घेऊन म्हणेल, शाब्बास भल्या आणि विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करेन. हे शाब्बास म्हटलेले शब्द एक दिवस आमच्या कानी पडतील आणि देव विश्वास योग्य आहे, तो जरूर असं केल्याशिवाय राहणार नाही. मी पुन्हा एक वार परमेश्वराला धन्यवाद देतो आजच्या या दिवसाबद्दल आणि या संधीबद्दल. मी उपकार मानतो आदरणीय रेव्हरंड संजय गायकवाड सर आणि आमचे ब्रदर पीटर गायकवाड यांचं मी आभार मानतो या सुसंधीबद्दल. आणि तुम्हा सर्वांना जे जगभरातून या ऑनलाईन प्रेयर्समध्ये किंवा अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये जोडलेले असतील त्या सर्वांना तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. गॉड ब्लेस यू सो मच. प्रियजन हो, आजची उपासना आवडली, आशीर्वाद मिळाला, प्रभू तुमच्याशी बोलला. मग तुम्हाला माहीत आहे प्रभूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वर्तन करायचं आहे, नाहीतर आपण स्वतःची भुलवणूक करून घेऊ. चला आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.